सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा मास्टर स्ट्रोक बसल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते संताप व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरेवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादीचा उमेदवार तुषार जक्का याला पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपमधील इतर नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धमकावत होते. पोलीस कारवाईची भीती दाखवत होते. तुषार जक्का आणि त्यांच्या कुटुंबाला भयंकर असा त्रास भाजपाने दिला. नाईलाजाने राष्ट्रवादीच्या तुषार जक्का यांना ऐनवेळी भाजप प्रवेश करावा लागला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जुबेर बागवान यांनी केले आहे. तुषार जक्का या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजप पक्षात प्रवेश देताना सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांची प्रमुख भूमिका आहे. देवेंद्र कोटे यांनी ही कटकारस्थान केली आहे. राष्ट्रवादी पक्ष गप बसणार नाही याचा वचपा काढला जाईल, असेही जुबेर बागवान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात 2029 साली देवेंद्र कोटे भाजपाकडून आमदार होणार नाहीत, त्यांना माजी आमदार म्हणून ओळखले जाईल, असे टीकास्त्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडले आहे. सोलापूर शहर उत्तर भाजप आमदार आणि दक्षिण सोलापूर भाजप आमदार हेच देवेंद्र कोटेंची विकेट घेतील, अशी प्रतिक्रिया दिली. प्रभाग क्रमांक 9 यांचा भाजप प्रवेश आहे. ते राष्ट्रवादीचे उमेदवारांना भाजपने पळवून घेऊन जाण्याचा प्रकार केलेला आहे. काय सांगाल? गेल्या 2 दिवसापासून प्रभाग क्रमांक 9चे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष तुषारजी जक्का हे गेल्या 2 दिवसापासून ते संपर्कात नव्हते. त्यांच्या कुटुंबाला आणि तुषार जक्का यांना दादागिरी गुंडगिरी करून या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी स्थानिक भाजपच्या नेत्यांनी पैशाची आमिष व आमच्या भाजप पक्षामध्ये जर तू नाही आला तर तुझ्यावर आम्ही कारवाई करू, तुला जेलमध्ये टाकू, अशी धमकी त्या ठिकाणी देऊन तुषार जक्का यांना आणि यांच्या कुटुंबाला हायजॅक करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांना भाजपने त्या ठिकाणी पक्षात प्रवेश दिलेला आहे. नक्कीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाजपचे स्थानिक नेते असतील किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्यांना नम्र विनंती या ठिकाणी करणार आहे. लोकशाही पद्धतीमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हे निवडणूक पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे. गुंडगिरी, दादागिरी, पैशाचा आमिष दाखवून आपण जर अशी पडवापडवी उमेदवारी करणार असाल तर येत्या 15 तारखेला मतदानाच्या रूपी या सोलापूरची जे स्वाभिमानी जनता आहे तुम्हाला लांब केल्याशिवाय राहणार नाही. शिवशाहू फुले आंबेडकरची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्र राज्यामध्ये वाटचाल करीत आहे, राजकारण करीत आहे, समाजकारण करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान याला घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत असताना असं महायुतीमध्ये असूनसुद्धा घरका बेदी लंकाट आहे या पद्धतीने जयकुमार गोरे साहेबांनी त्या ठिकाणी आमचा उमेदवार पळवण्याचं काम केलेलं आहे. त्यांना हे समजलेलं आहे की आपण आयाराम 58 उमेदवारांना त्या ठिकाणी भाजपकडून आपण उमेदवारी दिलेली आहे. स्थानिक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून 58 आयात उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. उदाहरण तुमच्यासमोर मित्रांनो आहे, आपण बघू शकता. त्यांना आपल्या स्वपक्षातून झालेला विरोध पाहता गेल्या 3 दिवसापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली चूक मान्य केली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विनंती केली की झालेल्या चुका हे माझ्या आहेत, आपण दिलेला 75 पारचा नारा आपण त्या ठिकाणी करावा. तुम्हाला 16 तारखेला नक्कीच सोलापूरची स्वाभिमानी जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये जे आहे प्रमुख भूमिका जी आहे आपल्या देवेंद्र कोटे यांची प्रमुख भूमिका दिसून येते. त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही ह्या सगळ्या षडयंत्राकडे तुमच्या उमेदवाराला पळवण्यामध्ये? देवेंद्र कोटे हे फक्त एकदा आमदार झालेले आहेत. 2029ला तुम्हाला ते माजी आमदार दिसतील, कारण दोन्ही देशमुख जे आहेत, सुभाषबाबू देशमुख असतील, विजयकुमार मालक देशमुख असतील, हे सिनियर लोकांना विश्वासात न घेता भाजपने त्यांना बाजूला सावरून त्या ठिकाणी एक कलमी कार्यक्रम हातात घेतल्यामुळं दोन्ही देशमुखांना या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मानणारा एक मोठा वर्ग आहे. हे दोन्ही देशमुख त्या ठिकाणी 2029ला विधानसभेमध्ये दिसतील आणि देवेंद्र कोटे हे तुम्हाला माजी आमदार आणि घरी बसलेले तुम्हाला दिसतील.